नमस्कार. आज आपण सायबर गुन्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेलं आपलं जे साधन म्हणजे मोबाईल, आपला सेल फोन हा सायबर गुन्ह्यासाठी किंगपिन आहे, म्हणजे महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचे दरवाजे जे आहेत सर्व सायबर गुन्ह्यांचे, हे या मोबाईल फोनच्या द्वारे उघडले जातात. त्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे, की आपला मोबाईल आधार कार्डला जोडलेला आहे, बँक खात्याला जोडलेला आहे. आपली मोबाईल नंबर जे आहेत, त्या सर्व वेबसाईट, सर्व ठिकाणी जिथे ते आपण व्यवहार करत असतो, तो केंद्रस्थानी असतो. आपण Uber बुक करायचं असेल, तर मोबाईलच्याद्वारे बुक करत असतो. आपला मोबाईल फोन, मोबाईल कंपन्यांच्याकडे जी सगळी माहिती आहे, त्याच्याशी जोडलेला असतो. आता हे कसे-कसे दरवाजे उघडले जातात, ते आपण बघूयात. तर पहिला दरवाजा असा, ही माहिती या चोरट्यांच्या हातामध्ये इंटरनेटच्या माध्यमातनं त्यांनी जमा केलेली असते आणि त्यांचा गुन्हेगारी हा धंदा असल्यामुळे ही माहिती ते जोडून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचणार असतात. उदाहरणार्थ फोन आला, तुमचा बँक अकाउंट खाली झाला, सुंदर मुलीचा फोन आला, तिने आपले फोन घेतले, आपल्याशी संपर्क केला, आपल्याला फसवलं. आपल्या बँक अकाउंटमधनं पैसे चोरीले गेले. आपलं सिम कार्ड कॉपी होऊन आपल्या बँक खात्याची माहिती घेऊन चोरट्यांनी पैसे लांबवले. हुबेहूब फोटो असलेला मित्राचा फोन आला आणि तो मित्रच असल्यासारखं भासून त्याला आपण पैसे दिले. फोनवर लिंक आली, एस-एम-एस आला. हे सगळं जे आहे ते मोबाईलच्याद्वारे घडत असतं. त्यामुळे बरेचसे सायबर गुन्हे जे आहेत हे मोबाईलच्याद्वारे होत असतात. तर याचे जे 3 दरवाजे आहेत त्यातला हा पहिला दरवाजा असा आहे, की ही सगळी माहिती चोरट्यांकडे त्यांनी मुद्दामून जमवलेली असते आणि तुम्हाला पुढच्या माहितीसाठी ते संपर्क करतात. ते दुसरं दार कसं उघडतात? तर दुसरं दार तुम्हाला असं उघडतात, की तुम्हाला घाबरून सोडतात. तुम्हाला अर्जन्सी सांगतात. तुमचं के-वाय-सी करण्याची गरज आहे सांगतात. तुमचं एम-एफ-सी-बीचं बिल थकलंय सांगतायत. तुमचं टेलिफोनचं बिल थकलंय सांगतायत. तुम्हाला ट्रॅफिकचं चलन आलंय सांगतात आणि याद्वारे ते तुम्हाला लिंक किंवा एस-एम-एस पाठवतात. हा दुसरा दरवाजा आपण त्यांना ऑटोमॅटिकली उघडून देतो. कारण तो मोबाईल चालू आहे. आपण बोलतो, त्यांच्याकडनं माहिती घेतो आणि तो दुसरा दरवाजा तो उघडला जातो. आता तिसरा आणि महत्त्वाचा दरवाजा जो आहे, तर हे सायबर चोरटे या मोबाईलवर आपल्याला संपर्क करून आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतात. भीती दाखवायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला मदतीसाठी हातही पुढे करतात आणि त्याद्वारे तो शेवटचा जो धागा आहे, महत्त्वाची जी माहिती आहे, ओ-टी-पी आहे, संदर्भ नंबर आहे किंवा तुम्ही हो म्हणणं आहे, हे त्या तिसऱ्या दरवाज्यातनं होतं आणि याच्यामुळे मोबाईल हा अतिशय किंगपिन आहे. त्याची काय-काय काळजी घ्यायची हे आपण आता पाहणार आहोत. या काही काळज्या ज्या आहेत, या सामान्य काळज्या आहेत. या सगळ्या काळज्या घेतल्यावर संभाव्य सायबर गुन्हेगारीचा धोका कमी व्हायची शक्यता आहे. कोणताही फोन आला, कोणताही माणूस फोनवर बोलला, तो अननोन नंबर आहे, नोन नंबर आहे, तो खात्री असल्याशिवाय त्याच्याशी कम्युनिकेशन वाढवू नका. म्हणजे काय? तर त्याने जर विचारलं, की "तुम्ही शिरीष देशपांडे का?" तर तुम्ही शिरीष देशपांडेला हो म्हणायच्या ऐवजी त्याला विचारा, "शिरीष देशपांडे कशाला पाहिजे?" तो जर म्हणाला, "तुमचं या पॅन कार्डला अकाउंट हा जोडलेला आहे का?" त्याला विचारायचं, की "तुम्ही कशाला ही माहिती पाहिजे तुम्हाला?" तुम्ही प्रश्नाला प्रश्न विचारायला लागलात, की तो हिंदीत बोलतोय, तो गडबडतोय, हे कदाचित तुम्हाला एक सिग्नल मिळू शकेल, की हा चुकीचा कॉल आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईल खरेदी कराल, तेव्हा त्याची पावती नक्की जपून ठेवा. त्याच्यावर एक आय-एम-ई नंबर असतो. उद्या जर फोन हरवला, तर तातडीने तक्रार करा आणि या आय-एम-ई नंबरच्या द्वारे हा फोन कोण वापरतंय, कुठं गेलाय याचा तपास करून तो फोन आपल्याला पकडता येतो किंवा त्याच्यावरती जर तुम्ही रजिस्टर केलं असेल साईटवर, तर त्या मोबाईलवरचा डाटा आपल्याला क्लीन करता येतो. तर एक लक्षात ठेवा, की मोबाईल चोरीला गेला, तर ताबडतोब नंबर डिॲक्टिव्हेट करायचा. हरवल्यावर तक्रार करायची आपण बोललेलोच आहोत. नंतर आपले जे व्यवहार आहेत बँकेचे, ते महत्त्वाचे व्यवहार असतील किंवा जास्त किमतीचे असतील, तर ते संगणकावर करा, लॅपटॉपवर करा. मोबाईलमध्ये शक्यतो कुठले नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. आवश्यक तेवढा जी जर करायचा असेल, तर त्या जी-पेच्या खात्यात कमीत कमी पैसे ठेवा. म्हणजे मोबाईल आपल्याला कधी-कधी जी-पेसाठी वापरणं अपरिहार्य असेल, तर तेवढ्याच पुरता मर्यादित खातं त्याच्यात वापरावा. तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरता, तर तिथे वायफाय वापरू नका फुकटचं.
कारण ते फुकटचं वायफाय वापरलं, की त्याच्यावर काय-काय येणार आहे आणि तुमच्या मोबाईलमधली काय माहिती कोण कॉपी करणार आहे, हे तुम्हाला कळणार नाही. दुसरं म्हणजे आपला जो फोन आहे, तो फोन त्याच्यावरती त्याच्या सेटिंगमध्ये गेल्यावर त्याचं व्हर्जन कुठलं आहे, म्हणजे त्याच्यावर एक सिस्टम असते, ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात. Android असेल तर 14 ही करंट सिस्टम आहे, तर 14च्या पुढचं व्हर्जन त्याच्यात असलं पाहिजे. iPhone असेल तर 18 हे लेटेस्ट व्हर्जन आहे, तर त्याच्या पुढचं व्हर्जन पाहिजे. हे व्हर्जन तपासा. व्हर्जन जर जुनं असेल, तर याचा अर्थ तुमचा मोबाईल 3 वर्षापेक्षा जुना आहे. नवीन मोबाईल घ्यायचा आपण नक्की विचार करावा. मधून-अधून फोन रिस्टार्ट करावा. फोन रिस्टार्ट केला, की पहिलं सगळं जे आहे ते सगळं तात्पुरतं जे असतं ते निघून जातं आणि त्याच्याबरोबर फोनवरती काही अपडेट असतील कंपनीचे, तर ते ऑटोमॅटिक होतात. त्यामुळे रिस्टार्ट मधनं-अधनं करणं हाही एक चांगली सवय आहे. दुसरं म्हणजे फोनचा मधनं-मधनं लॅपटॉपवरती बॅकअप घ्या किंवा तुम्ही Google ड्राईव्ह सबस्क्राईब करा. त्याच्यावरती बॅकअप घ्या. म्हणजे जर फोन हरवला किंवा काही कारणाने फोन बिघडला, तर या बॅकअपच्याद्वारे आपल्या फोनची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकेल. तुम्हाला जर शंका आली, की काय गडबड चालली आहे, कोणीतरी मला डिजिटल अशी धमकी देतंय, तर ताबडतोब फोन एरोप्लेन मोडवर टाका. म्हणजे काय होईल, की नेटमधनं डिस्कनेक्ट होईल आणि समजा कुठलीही माहिती तुम्ही ईमेलमध्ये पाठवत असाल, WhatsAppवर पाठवत असाल, सोशल मीडियावर पाठवत असाल, तर काळजी घ्या, की ती माहिती एकदा नेटवर्कवर गेली, की ते सगळ्या जगाला कळणार आहे. त्यामुळे आवश्यक जर माहिती असेल, तर सेफ ईमेलच्याद्वारे पाठवा. शक्यतो ईमेलवर कॉन्फिडेन्शियल माहिती पाठवताना 2-2दा विचार करा. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, तर आपल्याला संभाव्य धोक्यातनं आपण स्वतः वाचू शकाल, अशी मला खात्री आहे. असेच वारंवार माझे एपिसोड बघत राहा. माझ्या एपिसोडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सुरक्षित राहा. सायबर सजगता आव्हानात आपल्या मित्रांना हा व्हिडिओ दाखवा, पाठवा आणि मला सहकार्य करा. धन्यवाद.